इंग्रज तर भारत सोडून गेले, पण तो त्यांचा चहा भारतात राहिला. आणि भारतामध्ये क्वचितच अशी व्यक्ती सापडेल जिला चहा आवडत नाही. चहा प्रामुख्याने सर्वांना आवडतो. चहामध्ये साखर, पाणी, दूध आणि चहापत्ती असते. पण तो चहाला जे काही रासायनिक गुणधर्म निर्माण होतात ते या चहापत्तीमुळे. चहामध्ये बरेच असे काही घटक आहेत जे शरीराला चांगले असतात आणि असे काही घटक आहेत जे शरीराला वाईट असतात. त्यामध्ये कॅफीन आहे, पॉलिफेनॉल आहे, त्याचबरोबर त्यामध्ये अमायनो ॲसिड आणि टॅनिन आहे. कॅफीन असतं, हे कॅफीन तुमच्या सरळ मेंदूमध्ये जातं आणि तुमचा जो काही थकवा आहे त्याला रिलीज करतात. म्हणजे तुम्हाला थकवा येत नाही, चहा प्यायल्यामुळे तुम्हाला तरतरीत वाटतं, ते या कॅफीनमुळेच. हे कॅफीन अतिशय सूक्ष्म असतं, त्यामुळे मेंदूमध्ये जातं. खरं पाहता मेंदूमध्ये हे सर्वच घटकांना एंट्री नसते. बऱ्याच गोष्टी ह्या मेंदूपर्यंत जात नाहीत, परंतु हे कॅफीन खूप सूक्ष्म असल्यामुळे या ब्रेन ब्लड बॅरियरला क्रॉस करून ते सरळ तुमच्या मेंदूमध्ये जातं आणि मेंदूमध्ये गेल्याच्या नंतर हे तुमचा थकवा दूर करतं. त्यामुळे कॅफीनमुळे तुम्हाला झोप येत नाही, चहा प्यायल्यामुळे तुम्हाला झोप येत नाही. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे पेनिफोरॉल. हा घटक तुमच्या शरीरातील फ्री रॅडिकल्सला नियंत्रित करतो, त्यामुळे हा देखील शरीरासाठी चांगला आहे. त्यानंतर चहामध्ये असणारा दुसरा घटक म्हणजे टॅनिन होय. टॅनिन थोडंसं जाड असतं आणि तुमच्या पोटामध्ये आमाशयामध्ये जे काही तुमच्या आमाशयामध्ये जो काही थर असतो, जो काही बारीक थर असतो त्या थराला चिटकून बसतं आणि तो थर जाड बनवतं आणि याच टॅनिनमुळे तुमच्या शरीरामध्ये आयर्नचं ऑब्झर्प्शन कमी होतं. जास्त चहा पितात त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असते किंवा असं देखील आपण म्हणतो याच्या शरीरातलं रक्त चहामुळे जळत आहे. तर हेच कारण आहे हे टॅनिन तुमच्या पोटातील जठराच्या जो काही लहान भाग आहे त्याला चिटकून बसतो, त्याला जाड बनवतं आणि आयर्नचं ॲब्झॉर्प्शन कमी करतं. अमायनो ॲसिड्स आहेत, काही मिनरल्स आहेत, काही घटक आहेत, हे शरीरासाठी चांगले असतात. चहा तसा पाहता शरीरासाठी चांगला आहे आणि वाईट आहे. तुम्ही कमी प्रमाणात चहा पिला तो शरीराला नक्कीच फायदेशीर आहे, परंतु 1 कप 2 कप हा शरीरासाठी चहा फायदेशीर आहे. परंतु याच्या पलीकडे जर तुम्ही चहा पिला तर शरीरावर त्याचे नक्कीच दुष्परिणाम दिसून येतील. चहामध्ये साखर जास्त असल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं. त्याचबरोबर डायरेक्ट साखर गेल्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही, हा देखील परिणाम चहाचा आहे. त्यामुळे चहा कमी प्रमाणात प्या. दिवसाला 1 कप चहा पुरेसा आहे. तो देखील उपाशी पोटी पिऊ नका. मित्रांनो, अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ शेअर करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.